नाही नाही तेवढं संपवायचं काय सावकाश. अरे घे रे, लाजू नकोस. घे. अरे एकदा लग्न ठरलं ना की जावयाचं तोंड गोड करायची पद्धत असते. अरे घे. घेतो मी. समोर खा. नाही घेतो घेतो. अरे घे रे. आई मला असं वाटतंय त्यांना जास्त झालेत लाडू, बास करा आता. अगं बाई हो का? नचिकेत तुला हवे तेवढे खा हा. अरे मला आणि यांना सवयच आहे आग्रह करून खाऊ घालायची. अगं कल्पना, आपण ह्याला अरे तुरे काय करतोय? अरे आता आपले हे जावई होणार, ह्यांना जावई बापू म्हणायला हवं आपण. हो 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 खरंच आहे बाई, जावयाचा मान असतो ना. क्षमा करा हा नचिकेत पंत. नाही नाही नचिकेत देशपांडे, पंत नाही. विसरले तुम्ही सरनेम काकू. जावयाला पंत देखील म्हणतात आपल्याकडे. हो कसं आहे, आप्पानी जरी अचानक ठरवलेलं असेल ना हे लग्न, तरी सुद्धा जुन्या आमच्या अरेतुरीच्या सवयी आता आम्हाला विसरायला हव्यात. काय ग? हो खरंच आहे बाई, आप्पा असा निर्णय घेतील वाटलंच नव्हतं नाही. अगदी सुखद धक्का दिलाय त्यांनी. अगं कल्पना, बोलत काय बसलोय आपण? ते कुठे क्लोज नाही. आता हेही सांगा नाही का, कसं आहे आमच्याकडे जावयाला धोतर जोड आणि सदरा देतात मान म्हणून. आपला पारंपरिक पेहरावा आहे ना तो. थँक्स फॉर द टॉवल. हा उपरण आहे ते, खांद्यावर घेतात. हा ओके. जावई बापू काय कुठे हरवलात? अहो मानसीला आणि शैलेश भाऊजींना सुद्धा थांबायचं होतं, पण जावंच लागलं ना त्यांना. हा काय नको नको असू दे असू दे. ओके. अरे बरं होऊ दे. आलो. नमस्कार. आप्पा केतकरांचं घर. आपण कोण? पार्थ धनुर्धर का? अच्छा, चिपळूणवरून बोलताय. बरं बरं, काय काम काढलं? अच्छा, आप्पांनी सांगितलंय ना, मग प्रश्नच नाही. घ्या लिहून पत्ता. जावई बापू चला, जेवायला येत आहे ना, मी पानं घेते. तुम्हालाही भूक लागली असेल. चला. पण नाही मिळणार. हा मी सगळे खाणार आहे. हू वॉन्ट्स युअर बनानास? सईकडे जाऊन लंच करून आलोय मी. काय बोलतो? जेवून आला? काय काय खाल्लं? पुरी भाजी. अर्धी द्यायची ना मला, थोडीशी गुंडाळून. शट पुरी भाजी, राईस, दाल, चटणी, कोंबिशीर. कोंबिशीर नसतं रे ते, कोशिंबीर असतं. कोणताही शब्द कुठेही कोंबिशीर तर कसं चालेल? गोड नूडल्स होते, दूध मध्ये टाकून खाल्ले. खीर, शेवयांची खीर. भाई बरं आहे तुझं. काय 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 खातो. हा आणि माझ्या नशिबात काय? केळं. इट वॉज डिलिशियस. भाई हे गरीबाला नाही दिलंस तू, पचणार नाही तुला. बघ लिहून देतो मी, पचणारच नाही. गरीब? हा हा गरीबच आहे मी. तुझ्या पोटामध्ये 2 गरीब फिट होती. असू देत. आय डोंट गेट. त्या लेटर मध्ये माझा फोटो कसा आला? मी नाही ठेवला भाई. मी खरंच नाही ठेवला. मी टॉकिंग टू माय सेल्फ. थॉट आला मला असा. वाचलो. Leave that aside. I'm having fun. असं सेलिब्रिटी VIP ट्रीटमेंट दिली. हो ना.
मॉम डॅड कॉल मी काय जावई बापू. काय बोलतो हा जावई बापू बोल. मजा आहे तुझी एकदम हा? ऑलमोस्ट पूजा केली माझी. हिटलरला कळल्यावर पूजाच करणार आहे. काय काय नाही. Who's this idiot? हा हा ना धनुष्यबाण. Bow and arrow. हो बो अँड अरो. हा हे बघ ना नाव लिहिलंय ना याचं. हे बघ पार्थ धूर निघतो बोलता बोलता. तुझे फ्रेंड्स ना तुझ्यासारखेच आहेत. वियर्ड. थांब. What did you say? काय नाव याचं? नाव नेम. पार्थ धनुर्धर. सईला फोन आला. समन कॉल्ड. असंच काहीतरी नाव होतं त्याचं. अरे तोच तो. व्हॉट? काय व्हॉट व्हॉट नथिंग नथिंग. आर यू हायडिंग? काय लपवतो तू? मी काय लपवणार. मी कुठे लपत नाही. मी कुठे काय लपवणार. नाही. I saw you doing this. काय लपवतो तू? What are you hiding? You're scared, Diggs. Tell me. मी नाही घाबरत. Tell me. मी नाही घाबरत. भाई ते आपणनी सईचं लग्न ज्या मुलाशी ठरवलंय ना तो याच मुलाचा फोटो आहे. What? हा माझा फोटो त्या लेटर मध्ये कसा? मी सांगतो ना भाई. मी समजवतो तुला. मी सांगतो ना. म्हणजे तू मी टाकला फोटो. नको मारू नको मला. वहिनी नचिकेतचं काही खरं नाही आता. का काय तुम्ही त्याला धोतर दिलेत खरं पण नेसता येत आहे का त्याला? अगं पण ही शिकवेल की त्याला. गप्प आहे बघा. अगं काकू आता मी काय बोलू, तुम्हीच बोलताय सगळं. पण वहिनी हो मला ना खरंच घरी राहायचं होतं हो नचिकेतचं कौतुक बघायला. म्हणजे नचिकेत आपला जावई होणार आहे कधी विचारच केला नव्हता आपण. नाही आप्पांनी ना खरंच कमाल केली. हो बाई कमाल तर आहेच. नाही काय. आणि नुसते राजबिंडे नाहीयेत बरं का. स्वभाव सुद्धा अगदी लागवी आहे हो आपल्या जावई बापूंचा. जावई बापू वहिनी नचिकेत बद्दल हे सगळं ना असं जरा ऑडच वाटतंय. ए काकू अगं ऑड काय म्हणतेस? विचित्र म्हण. आपण इंग्रजी शब्द वापरत नाही. अगं पण ते आप्पांसमोर ना. अगं पण आता आप्पा आहेत का आणि इतर वेळी आपण त्यांचे नियम तत्व सगळं पाळतो. अगदी आप्पांना शॉर्ट फॉर्म आवडत नाहीत म्हणून चिनूला सुद्धा मी त्यांच्यासमोर चिन्मयानंद अशी हाक मारते की नाही. हो बाई अगदी खरंय. बरं सई एक विचारायचंच राहिलं तुला. काय? नाही म्हणजे तुझं आणि नचिकेतचं काही बोलणं झालं की नाही लग्न ठरल्यावर? काय बोलणार काकू? अगं म्हणजे आता काय तो फक्त शेजारचा मुलगा राहिलेला नाहीये. तुझा होणारा नवरा आहे. जरा फिरा वेळ घालवा एकत्र. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घ्या. काय वहिनी? मला काय माहित बाई हल्लीच्या मुलांचं. नाही आमच्या वेळी आम्ही एकदाच भेटलो होतो कुल्फी खायला. नाही पण समजा आणखीन भेटायला मिळालं असतं तुम्हाला आवडलं नसतं का? काहीतरीच बाई तुझं. हे काय वय का आमचं फिरायला जाण्याचं? काय वहिनी? सई जा त्याच्याशी बोल. नाही मी काय म्हणते आता दिवसा त्याच्याकडे जाऊन त्याच्याशी गप्पा मारायला काय हरकत आहे? हो 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 काय ठेव ते काम बाजूला ठेव. खाली ठेव. अगं जा जा जा. आई मी जाऊ का? जा.
रिप्लेस केला माझा फोटो? मी नाही केला भाई, सांगतो काय, मी नाही केला भाई. आपल्यात तेवढी हिंमत नाही आणि आपल्याला तेवढं डोकं पण नाही. अरे आपल्याला एवढं डोकं असतं ना तर या बंगल्याचा केअरटेकर नसतो आपण. हे इकडे 4-5 बंगले असते माझे. तुला बघायचंय ना कोणी सांगितलं ते? या चल. अरे डिक्स तू, अरे तू असा कसा काय भ्रमणध्वनी केलास? तुमचे हिटलर इथे नाही आहेत म्हणून बरं आहे, नाही तर मला फासावर लटकावलं असतं ना. अरे माझ्याशी नाही ह्याच्याशी. देवकी तू? अरे नचिकेत, काय मग बरं आहेस ना? तू सांगितलं टिक्सला फोटो रिप्लेस करायला? हो मीच, सौभाग्यवती देवकी विश्वासराव केतकर. गॉड देवकी, यू आर इम्पॉसिबल. पण आपण खरंच सईचं मॅरेज फिक्स केलंय? हो ना रे, पार्थ धनुर्धर म्हणे. मला तो तेलकट मुलगा अजिबात आवडला नाही. आणि अरे पराकोटीचा स्वार्थी आहे, बघूनच समजतंय ना. पण आपण आवडलाय ना. त्यांचं जाऊ दे रे, आजपर्यंत त्यांना मी सोडून एकही चांगली गोष्ट आवडली नाहीये. आता मी तिथे नसल्यामुळे तुला आणि सईला नीट भेटता येत नसेल ना, माहिती आहे रे मला. म्हणून ना मग मी ही शक्कल लढवली. शक्कल? अरे म्हणजे डोकं चालवलं. हा. आता आम्ही इथे आहोत ना, तोपर्यंत तुला अगदी आरामात सईला भेटता येईल आमच्या घरी. देवकी, बट इट विल बी मेसी, गडबड होणार. अरे काही नाही गडबड होणार. म्हणजे त्या पत्रात तुझं छायाचित्र बघितलंय ना, तेव्हापासून घरच्यांना वाटतंय की आपणच तुमचं लग्न ठरवलंय. आता आम्ही दोघं तिथे परत येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला अगदी आरामात भेटता येईल आमच्या घरात. थँक्स देवकी, यू आर जस्ट ग्रेट. हो ती तर मी आहेच, पण यांच्या समोर माझं काही चालत नाही ना, नाही तर कधीच तुला माझा नात जावई करून घेतला असता. That's so sweet of you, देवकी. बट स्मार्टफोन कसं काय तुझ्याकडे? अरे यांच्यासारखीच एक खवूट बहीण आहे यांना मोठी, तिचा आहे. तिला काही माहित नाहीत रे माझे हे उद्योग. चल ठेवते आता. या पण देवकी, हे असं किती दिवस करणार आपण? इट्स नॉट राईट, चीटिंग आहे. अरे प्रेमात काही चिटिंग बिटिंग नसतं. पण तो मुलगा, अरे तो आता कुठे येणार आहे लगेच सईला बघायला? दिस इज रिस्की. सई चिडेल माझ्यावरती. सई, अरे ती शेमडी होती ना, तेव्हापासून मला माहितीये तिची समजूत कशी काढायची ते. हा चल ठेवते. अहो 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 काय झालं? काही हवं होतं का? अहो एक आनंदाची बातमी द्यायची. अगो बाई, कसली बातमी? आपल्या होणाऱ्या जावई बापूंचा दूरध्वनी आला होता. हो अहो त्यांच्याशीच बोलत होते इतका वेळ. म्हणजे त्यांच्याशी बोलायची इच्छा होती. हो, आपल्या सईला भेटायला खूप उत्सुक आहेत ते. हा ते असणारच. आता आपली सई एकदा का त्यांना पसंत पडली की मग अगदी जवळचाच असा शुभ मुहूर्त बघून उडवून देऊ लग्नाचा बार. अगदी थाटात उडवूया. हो. उडवून तर टाकायचंच आहे त्याला. काय म्हणालात? नाही काय नाही काय नाही. आपल्या सईचं मात्र नशीब अगदी थोर. लाखात एक असा मुलगा मिळाला. होय हो, खरंच लाखात एक आहे. काय त्याचे केस, काय त्याचा चेहरा, काय त्याचे कपडे, अगदी लाखातच एक आहे. ध्यान ध्यान म्हणजे सुंदर ते ध्यान असं म्हणतो ना आपण. हा. तो विठ्ठल आणि आपली सई रखुबाई. अगदी शोभून दिसेल नाही जोडा? आपला दिसतो तसा. हो नक्कीच. हा कसला आवाज येतोय? कसला? गुरगुरण्याचा. तुम्ही इथे असताना कोण गुरगुरणार आहे? हो.
काय काय म्हणालात? अहो आत्ता आठवलं मला. अहो आज सकाळपासून माझ्या पोटातून आवाज येतोय गुरगुरण्याचा. म्हणजे वंसनी काल लाडू केलेत ना, म्हणून मी थोडे जास्तच लाडू खाल्ले, म्हणून असा पोटातून आवाज येतोय. काय म्हणालात? लाडू केलेत? हो. अहो मग हे आधी नाही का सांगायचं? गेले लाडू खायला. पार्थ धनुर्धर, हे बघ सई, कोण आहे ते? मोबाईल रिपेअर. लालबाग मध्ये मोबाईल रिपेअर करतो हा. हो का? हो. अरे पण त्यांच्या नावावरून असं वाटत नाही रे की ते असं काही काम करत असतील म्हणून. असं कसं बोलते? असं नावावरून असं कसं? मोबाईल रिपेअरिंग असं छोटं काम नाहीये. तसं नाही, पण नाव जरा वेगळंच आहे नाही? हो वेगळंच आहे. अरे यांच्या घरात सगळ्यांची नावं वेगळीच आहेत. हो. हा म्हणजे म्हणजे याच्या बहिणीचं नाव हा 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 इडा मंगलम इबुगुगुगमम. बर. आणि आईचं नाव तर अरे तू तू शिक तू तू गप्प बस ना. मी सगळं आईचं नाव बाबांचं नाव सगळ्यांचं. Enough of the lies. The thing is, ह्याच्याशी फिक्स केला आपानी तुझं मॅरेज. काय? ऍक्च्युली याचा फोटो सेंड केला होता आपानी. अरे पण मग तुझं छायाचित्र कसं आलं तिकडे? डिग्स डिग्सने चेंज केलं. हे आहेत माझे सौभाग्य. परमेश्वरा, किती मोठं पाप होणार होतं माझ्या हातून. स्वामी नाथ, मला क्षमा करा. किती किती तेज आहे तुमच्या मुखावर. मी तर ह्यांना माझं वर मानलं सुद्धा. सही. I know you're joking, right? छे छे, एकत्र जीवन प्रवास करायचा आहे आम्हाला. थट्टेचा तर प्रश्नच येत नाही. अरे भाई, हिला पण लागला हिटलरचा नाद. 16व्या शतकात गेली. सही. असं काय बोलते तू? डोंट टेल मी यू हॅव लाईक दिस जोकर. माझ्या सौभाग्याविषयी एकही अपशब्द ऐकून घेणार नाही मी. अप्पा, ते तर कोकणात गेले ना. गप्प बस तू. त्या जगन्नियताने ज्या व्यक्तीशी माझी जन्मोजन्मीची गाठ बांधली आहे, त्या व्यक्तीचं छायाचित्र बदलण्याचं धारिष्ट कसं केलं तुम्ही? माझ्या कुटुंबियांना कळलं तर त्यांना अपरिमित दुःख होईल. आणि ते तुमचं पाप असेल, घनघोर पाप. तुम्ही अक्षम्य अपराध केलाय आणि याची शिक्षा तुम्हाला मिळणारच. पण आज मी माझ्या घरच्यांना काही सांगणार नाही, कारण मला त्यांना दुःखाच्या गर्तेत नाही लोटायचंय. इथून पुढे माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. मुलगा चांगला आहे. शडा. कुठल्या लँग्वेज मध्ये बोलली आता? मराठीच होतं. हायफाय मराठी. हायफाय मराठीमध्ये
शेवटचं बाय बाय बोलून गेली.